आता आपण चाललेलो आहे येरुशलेममध्ये. आपण येरुशलेममध्ये आहोत आता आणि तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता हा जो रस्ता आहे, या रस्त्यामध्ये आता आम्ही चाललेलो आहे. येशूची जी कबर आहे, कवटीची जागा ज्याला म्हटलं जातं, तर ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता. तर आता हे समोर जे तुम्ही पाहताय खूप सारे स्टॉल्स आहेत या ठिकाणी आणि हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फळांच्या गाड्या आहेत. परत त्याच्यानंतर काही स्वीट्स भेटतात आणि अनेक लोक या ठिकाणी खरेदी करतात. ही गार्डन टोम, ह्याला गार्डन टोम म्हटलं जातं. येशूची जी कबर आहे, 2 कबर आहेत. तसं येरुशलेममध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला 2 कबर पाहायला भेटतात. एकाचा जो फेथ आहे तो कॅथलिक लोकांचा फेथ आहे. सेपल्चर चर्च जे आहे त्या ठिकाणी, आणि दुसरं प्रोटेस्टंट लोक जे आहेत ते जास्त करून ह्या गार्डन टोममध्ये येतात. आणि ही जी जागा आहे, जी कवटीची जागा आहे, त्या ठिकाणी हे म्हटलं जातं. तर तुम्ही माझ्यासमोर हा पाहू शकता, हे पूर्ण गार्डन आहे. आणि अगोदरच्या काळात या ठिकाणी विनयार्ड म्हणजे ज्या ठिकाणी द्राक्षाचा मळा असं म्हटलं जायचं. आणि ती समोर तेव्हा ती एक लेडीज दिसतीये, तर त्या ठिकाणी ती कबर आहे. आणि तुम्ही पाहू शकता ही ती जागा आहे. गुलगुथा आणि कवटेची जागा म्हटली जाते. ती ह्यासाठी म्हटली जाते का तुम्ही जर त्या ठिकाणी हे माझ्या समोर आता तुम्ही पाहताय ही जी कबर आहे, तर असं म्हटलं जातं का ही येशूची कबर आहे त्या ठिकाणी. आणि एक मोठा दगड त्या ठिकाणी जो होता तो हटवला गेला आणि ही ती कबर आहे. ही ती कबर आहे. साईडला त्या ठिकाणी अशा कबरा बनवलेल्या असायच्या डोंगरामध्ये. साईडला ती कबर असायची. कबर खाली नसायच्या. या म्हणजे जशी आपण म्हणतो ना, कबर खाली आहे. आपल्या आपण पाहतो का कबर खाली असतात आपल्या इथे, पण इथे तसं नाहीये. ही कबर त्या ठिकाणी साईडला आहे डोंगरामध्ये. आणि ह्या एक सिस्टर आहेत का ज्यांना त्या ठिकाणची बरीच माहिती होती आणि त्या मला सांगत होत्या का ही कबर काय आहे, वैशिष्ट्य आणि काय आहे. तर त्या ठिकाणी कबरेमध्ये अशा 2 ठिकाण आहेत आणि एक ठिकाण ते आपल्याला एक्सप्लेन करतात का ते एक जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी ज्यावेळेस कोणी मरायचं तर त्या ठिकाणी त्याची जी कबर आहे आणि त्याची तयारी केली जायची त्या ठिकाणी ठेवून. आणि एक जी कबर आहे तर ती कबर अजून तशीच आहे. तर त्यांनी ते एक्सप्लेन केलं आणि काही त्याच्याबद्दल सांगितलंय. तर अजून आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहोत का या कबरेबद्दल काय कशामुळं त्यांनी ही कबर शोधली आणि काय त्याचं ठिकाण आहे. आणि हे सगळे या ठिकाणी आपल्याला सांगतायत, त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगतायत.